प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहोत. काय सांगणार आहोत? सत्य. आणि ते सत्य तुम्हालाही माहित आहे. जे मी सत्य तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्हालाही माहित आहे. आणि मी सांगण्यापूर्वी येशूनं तुम्हाला सांगून दिलेलं आहे. कारण आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि येशूनं आम्हाला सत्य सांगितलेलं आहे. परंतु आपण ते सत्य ओळखलेलं नाही आहे. हालेलुया. तुम्हाला माहित आहे परंतु आपण ओळखलेलं नाही आहे. हालेलुया. हालेलुया. कृपा कधी येते आमच्या जीवनात? जेव्हा आम्ही ओळखतो, जाणतो, आत्मसात करतो. जगामध्ये किती लोक आहेत? पुष्कळ लोकांना, जास्तीत जास्त सर्वच लोकांना येशूविषयी माहित आहे. माहित आहे ना? सर्वांना माहित आहे परंतु सर्वांनी स्वीकार केलेला नाही. हालेलुया. सर्वांना माहित आहे येशू ख्रिस्त तारणारा, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त ख्रिस्ती लोकांचा देव आहे म्हणून सर्वांना माहित आहे. परंतु सर्वांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. म्हणून त्यांच्याकडे तारण आलेलं नाही, त्यांच्याकडे मुक्ती आली नाही. म्हणून मी आज तुम्हाला तेच सत्य सांगणार जे तुम्हाला माहित आहे. हालेलुया. हालेलुया. देव प्रेम आहे. हालेलुया. 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 येशूला धन्यवाद. देव प्रेम आहे हे सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु त्या देवाला आम्ही ओळखत नाही आणि तो सत्य आहे म्हणून आपण समजत नाही. आम्ही काय म्हणतो मग? मी करतो ते सत्य आहे, है ना? कधी कधी आम्ही काय म्हणतो मग? जे मी करत आहो ते सत्य आहे. देव सत्य आहे जर समजा मी मनातून मानलो तर मग मी काय करणार? देवाच्या इच्छेनुसार मी जीवन जगणार किंवा देवाच्या इच्छेनुसार मी करणार. परंतु मी देवाच्या इच्छेनुसार करत आहो का? नाही करत आहो. म्हणून म्हणजे काय? त्याचा अर्थ असा की सत्य मी करत नाही. मला माहित आहे परंतु मी सत्य ओळखत नाही. मी जे काय करतो तेच सत्य आहे असं आम्ही समजतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? देव सत्य आहे हे आपण ओळखलं पाहिजे. हालेलुया. 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 येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. देव सत्य आहे आणि देव काय आहे? देव प्रेम आहे. देव प्रेम आहे. देव प्रेम आहे. आपण कोणी वाचतो? योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 8 मध्ये आम्हाला वाचायला भेटते. काय म्हणतात तिथं? देव प्रीती आहे. तेच वचन आपण वाचतो त्याच अध्यायामध्ये 16वा वचन आम्हाला सांगत आहे देव कसा आहे? देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर देवाची प्रीती जर आमच्यामध्ये जर आली ना, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. देवाची प्रीती आमच्यामध्ये आली पाहिजे. आम्ही समजलं पाहिजे. आम्ही पूजा बलिदानामध्ये वारंवार एक शब्द ऐकतो. कोणाच्या लक्षात आलेला आहे? वारंवार फादरजी प्रार्थना करताना म्हणते, आशीर्वाद देताना काय म्हणते? शांती तर असते ठीक आहे, परंतु एक प्रार्थना वारंवार येते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. ह्या 3 गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आल्या आम्ही अमर झालो. काय? देवाची प्रीती. देवाची प्रीती. वचन काय म्हणत आहे? योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 8 आणि ओवी 16 मध्ये काय सांगत आहे? देव काय आहे? प्रीती आहे. आणि जर ती प्रीती आमच्यामध्ये आली म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळणार. काही आम्हाला हरवू शकणार नाही. कोणती या जगातली शक्ती आम्हाला जिंकू शकणार नाही. देवाची प्रीती जर माझ्यामध्ये आहे. देवाची जर प्रीती माझ्यामध्ये आली तर, देवाची प्रीती जर माझ्यामध्ये असेल तर मी वाईट काम करणारच नाही. चोरी करणारा चोरी करील का? का म्हणून चोरी करतो तो? त्याच्यामध्ये देवाची प्रीती नाही म्हणून तो चोरी करतो. कारण त्याला हे दुसऱ्याचं आहे असं वाटते. नाही, हे सर्व माझं आहे, आपलंच आहे, सर्व आपलंच आहे. कोणाचं आहे? आपलं म्हणजे कोणाचं आहे? देवाचं आहे. देवाचं म्हणजे आपलं आहे. आणि ही जी भावना ज्याच्या मनामध्ये असेल तो चोरी करेल का? चोरी नाही करत. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रीती आहे तो वाईट करणार नाही. जर देवावर प्रीती करणारा माणूस आपल्या शरीरामध्ये प्रीती करतो, नाही का? हे शरीर कोणाचं आहे? शरीर कोणाचं आहे?
देवाचा आहे. आणि जो व्यक्ती देवावर प्रीती करतो तो व्यक्ती आपल्या शरीरावरही प्रीती करतो. आणि जो व्यक्ती शरीरावर प्रीती करतो मग दारू पिऊन याला नाश करेल का? याचा नाही करत. मग तो दारू काऊन पितो? मग कारण तो देवाची प्रीती ओळखत नाही. देवाची प्रीती ओळखत नाही म्हणजे स्वतःच्या शरीरावरची त्याची देवाची प्रीती त्याला जाणवत नाही आणि म्हणून तो प्रीती ओळखत नाही. आणि जो व्यक्ती देवाची प्रीती ओळखतो तो वाईटामध्ये जात नाही. आणि जो व्यक्ती देवाची प्रीती ओळखतो आणि देवाची प्रीतीनुसार आपलं जीवन जगतो, देवाच्या प्रीतीला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो. देवाची प्रीती, देवाची प्रीती, देवाची प्रीती करणारा दुसऱ्याला वाईट म्हणणार नाही. देवाची प्रीती करणारा, देवावर प्रीती करणारा दुसऱ्याला लहान म्हणणार नाही, दुसऱ्याला चिडवणार नाही, दुसऱ्याला त्रास देणार नाही, दुसऱ्याला फसवणार नाही. काय करणार? देवाची प्रीती करणारा माणूस काय करणार? त्याला मदत करणार. मग अशी सांगितल्याप्रमाणे काय करणार? मदत करणार, त्याला विचारणार, त्याला अडथळा येऊ देणार नाही, त्याच्यासाठी पूर्णपणे मदत करणार. काय करू भाई, तुझ्यासाठी मी काय करू, मी असं करतो. अशा प्रकारे देवाच्या आशीर्वादाकडे त्याला वळवणार, देवाकडे त्याला वळवणार, प्रभूच्या प्रेमाकडे त्याला मिळवणार. म्हणून देवाची जी प्रीती आहे ते महान आहे. आणि जेव्हा देवाची प्रीती आमच्यामध्ये येते तेव्हा आमच्यामध्ये बदल घडून आणते. आणि देवाची प्रीती जेव्हा आमच्यामध्ये निवास करते तेव्हा आम्हाला देवाची कृपा मिळते. आणि म्हणून ह्या आशीर्वादामध्ये काय म्हणत आहे? आपल्या प्रभू येशूची कृपा, येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता सदा सर्वदा तुमच्या सोबत राहो. हालेलुया. हा एक आशीर्वाद आहे. आणि पिता परमेश्वराने हा आशीर्वाद पुरोहिताला दिलेला आहे. आणि वारंवार आम्ही या पूजेमध्ये तुम्ही लक्ष देऊन पहा, कितीदा तरी ही प्रार्थना आलेली आहे. पिता परमेश्वराची प्रीती तुमच्यामध्ये सदैव निवास करो. हालेलुया, हालेलुया. आम्ही एक दुसऱ्याला काय म्हणतात विश करताना किंवा त्यांना शुभेच्छा देताना आपण असं म्हणावं, देव बापाची प्रीती तुझ्या सोबत राहो. हालेलुया. देव बापाची प्रीती तुझ्या जीवनामध्ये राहो. हालेलुया. देव बापाची प्रीती तुझ्या घरामध्ये राहो. हालेलुया, हालेलुया. देव बापाची प्रीती माझ्या जीवनामध्ये येऊ. हालेलुया. देव बापाची प्रीती जर आमच्या जीवनात आली तर आम्हाला काही कमी पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताची कृपा. येशू ख्रिस्ताची कृपा करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 12 ओवी 9 मध्ये म्हटलेलं आहे. संत पौल करंथीकरास सांगताना म्हणत आहे, येशूने काय त्याला सांगितलं ते सांगत आहे. येशूने संत पौलाला म्हटलेलं आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया, हालेलुया. पौल प्रिय बंधू आणि भगिनीनो आमच्यासाठी किती दुःख सहन केला, दुःख सहन केला. त्याला कितीदा तरी त्रास झाला, तो जेलामध्ये होता. त्याला जास्तीत जास्त देवाचं दर्शन कधी झालं माहित आहे? तुरुंगामध्ये असताना. जास्तीत जास्त त्याला देवाची योजना कधी समजावून देण्यात आली माहित आहे? तो तुरुंगामध्ये असताना, तो जेलमध्ये असताना त्याच्यासमोर येऊन देवदूत त्याला मदत करत होते. त्याला माहित आहे एक रात्री देवदूत येऊन त्याची सुटका केली, फाटक खोलून दिले त्याला. अशा प्रकारे जेव्हा आपण संकटामध्ये जेव्हा राहतो तेव्हा देव काय करते? आपल्या देवदूताला पाठवून आमची मदत करते. म्हणजे देवाची कृपा पाहिजे, येशू देवाची प्रीती पाहिजे, येशूची कृपा आमच्यामध्ये पाहिजे. आणि त्या प्रभू येशूने संत पौलाला सांगितलं, माझी कृपा तुला पुरी आहे. माझी कृपा जर तुझ्याजवळ असेल तर तुला काहीही अडथळा येणार नाही. आम्ही काय केलं पाहिजे प्रिय बंधू आणि भगिनीनो? देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये, येशूची कृपा आमच्यामध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही काय करतो? आमच्या जीवनात पैसा यावा म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न करतो, नाही का? पैसा यावा, पैसा आलाच पाहिजे, त्याला आम्ही रोखता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं, एकदा एक माणूस एकदा चर्चमध्ये आला नाही तर मी म्हटलं सहज त्याला, म्हटलं अरे बाबा तू चर्चमध्ये नाही दिसलास काल? हो फादरजी, थोडं काम होतं म्हणून. असं म्हटल्यानंतर आता माझ्या मनामध्ये झालं, बोलणं मिटलं. आता ठीक आहे, मी समजून घेतलं. परंतु तो काय म्हणाला पुन्हा माहिती आहे? फादरजी, पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागते ना, पेट का तो सवाल है. म्हणजे त्यांनी काय केलं, म्हणजे थोडंसं म्हणजे एक समोर जाऊन थोडं साबित करण्यासाठी का, म्हणजे देव तर पाहिजेच पण त्याच्यापेक्षा पैसाही पाहिजे ना, पोट भरासाठी पाहिजे ना. तेव्हा मग मी त्याला म्हटलो, अरे बाबा
पैसा तुला गरज आहे हे तुला समजलं, परंतु पैसा निर्माण करणारा, पैसा तुला देणारा कोण आहे तो ओळखला नाहीस. पैसा कसा येतो आमच्या हातात? देवाच्या कृपेने येतो, प्रभू येशूच्या कृपेने येतो. प्रभू येशूची कृपा नसेल तर पुष्कळ जण पैशासाठी पुष्कळ काबाड कष्ट करतात. पैसा येत नाही हातामध्ये, येत नाही. कारण काय आहे? प्रभूची कृपा नाही त्याच्यामध्ये. प्रभूची कृपा पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो पैसा निर्माण करणारा आहे तो देव आहे. आम्हाला पैसा देणारा देव आहे. आम्ही प्रभूच्या कृपेने भरून गेलं पाहिजे. प्रभूची कृपा जर आमच्या जीवनामध्ये कार्य करत असेल तर आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्हाला पैशानं जीवन जगता येत नाही, पैशानं शांती घेता येत नाही, पैशाने आमचे सर्व काही कार्य करता येत नाही. पण येशूची कृपा जर आमच्यामध्ये असेल तर आमच्या कोणतेही काम रुकणार नाही, कोणतेच काम रुकणार नाही. म्हणून म्हणत आहे येशूची कृपा आमच्यावर असावं. प्रभू येशूची कृपा, येशूने म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? माझी कृपा तुला पुरी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? येशूची कृपा आमच्या जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी. मग येशूची कृपा कशी टिकून राहते? आम्ही वाईट सोडून दिल्याने, आम्ही चांगले कार्य केल्याने, आम्ही प्रार्थना केल्याने, प्रभूचे वचन ऐकल्याने, प्रभूचे वचन ऐकल्याने. काल मी एका प्रवचनाला ऐकलो तेव्हा एक उदाहरण म्हणजे एक सत्य घडलेली एक साक्ष मी ऐकलं. एक मुलगा शिकला, भरपूर शिकल्यानंतर त्याला डिग्री मिळाली आणि तो नोकरीसाठी शोधू लागला. इकडे तिकडे जाऊन तिथं जाते तिथं अपयश, तिथं जाते तिथं अपयश, तिला मिळालं नाही, काम मिळालं नाही. अशा प्रकारे पुष्कळ वेळ शोधून थकला. पुष्कळ ठिकाणी त्यांनी अप्लाय केला. शेवटी तो थकून गेला. घरचे लोक सुद्धा म्हणत होते तू काय एवढा शिकला, तुला नोकरी नाही, काही नाही, तसं खाली बस नाही. त्यांनी एक विचार केला, माझ्या प्रयत्नानं मला नोकरी मिळत नाही, आता येशूची कृपा माझ्यावर येईल तेव्हाच मला नोकरी मिळेल. म्हणून त्यांनी मग काय केलं? त्यांनी 40 दिवस बायबल वाचणं सुरू केलं. 40 दिवस त्यांनी म्हटलं, तर विचार केला, ठरवून टाकलं का मी 40 दिवस काय करणार? देवासोबत राहणार, येशू सोबत राहणार. बायबल वाचणे म्हणजे काय? देवासोबत राहणे. 40 दिवस त्यांनी कसा निर्णय घेतला? येशूने 40 दिवस उपवास केला, मोसेने 40 दिवस उपवास केला. येशूने जेव्हा 40 दिवस उपवास केला त्याच्यानंतर त्याला काय झालं? त्याला परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर तो विजयी झाला. मरण पावला म्हणजे तो हारला नाही, विजयी झाला. तर अशा प्रकारे कोणतेही कार्य करताना हे 40 दिवस म्हणजे एक आशीर्वादाचा दिवस आहे. आम्ही सुद्धा 40 करतो नाही का? त्यांनी ते गोष्ट आठवून त्यांनी काय केलं? मी 40 दिवस प्रभू सोबत राहील म्हणून त्यांनी दुसरं कोणतंही काम न करता, कुठेही जाऊन अप्लाय न करता, कोणत्या ठिकाणी न जाता त्यांनी काय केलं? मी 40 दिवस काय करेल? मी बायबल वाचेल. पूर्ण त्यांनी बायबल वाचला. 40 दिवस पूर्ण बायबल वाचून चिंतन करून पूर्णपणे येशू सोबत राहिला. देवाची कृपा, येशूची कृपा मिळवण्यासाठी 40 दिवस त्यांनी फक्त बायबल वाचले आणि त्यांची साक्ष त्यांनी आम्हाला सांगितले. खरोखर 41व्या दिवशी त्याने ज्या ठिकाणी अजून अप्लाय केलं नाही त्या ठिकाणाहून त्याला कॉल आला आणि त्याला नोकरी मिळाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा पैसा कधी कधी कामी पडत नाही, आमचे प्रयत्न कधी कधी काम पडत नाही, आमची मेहनत कधी कधी काम पडत नाही, परंतु आमचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा आणि देवासोबत राहून त्याचे वचन ऐकल्याने काही झालं तरी आम्ही काय करावं? मी लोकांना सांगताना एक गोष्ट माझ्या मनामध्ये पटकन येते, कोणते? काही असेल तरी देव आहे. आपण काय करावं? देव आहे ना माझ्यासोबत, मग मी चिंता कर. मी देवासोबत राहिलो तर माझ्यासोबतच्या व्यक्तीचं मन कोण बदलवते? देव बदलवते. कधी कधी समजा आमचा झगडा होतो कोणाकोणाचा नाही का? मग मी म्हणतो झगडा, मग त्यानं काहून असं म्हणलं, त्याला काहून असं त्यानं असं म्हणायला पाहिजे होतं, तो असं करायला पाहिजे होतं, त्यानं असं करायला पाहिजे होतं, मला त्याने समजून घ्यायला पाहिजे होतं, असं आपण म्हणतो नाही का? आणि मग म्हणून काय करतो? मग आपण चुपचाप राहत नाही. त्या चेतनला सांगतो, मग त्या संजयला सांगतो, मग त्या बाईला सांगतो, मग तिथं जाऊन सांगतो, नाही का? सांगतो ना. हे सांगण्यामध्ये आम्ही काय करत आहोत? आमची कृपा नष्ट होत आहे. मग आम्ही काय करावं?
जे काही होईल तर देव करील. काय करील? कोण करील? देव करील. मी केले नव्हते का? देव करील. देव करील ना. देव, मी देवावर विश्वास ठेवतो ना, मग देव मला सोडून देईल का? नाही. मग मी काय करावं? मी इकडे तिकडे सांगण्यापेक्षा, मी इकडे तिकडे हे करण्यापेक्षा मी काय करावं? तिथं देवाच्या जवळ बसून मी प्रार्थना करावं, देवाची रोसरी करावं, बायबल वाचावं. आणि मग बायबल वाचल्यानंतर देवाची कृपा माझ्या जीवनात येईल, देवाचा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये येईल, देवाची कृपा माझ्या जीवनात येईल, माझ्या कुटुंबामध्ये येईल. तेव्हा जे काही बिघडलेलं आहे ते सर्व बरं होईल. हालेलुया, हालेलुया. आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा पाहिजे. सर्वात प्रथम काय पाहिजे? देवाचं प्रेम आमच्या जीवनामध्ये पाहिजे. त्याचे प्रेम आम्ही ओळखलं पाहिजे. नंतर देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट कोणती? पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यामध्ये पाहिजे. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पवित्र आत्म्याची सहभागिता कशी? पवित्र आत्मा आमच्या सोबत राहावं. पवित्र प्रभू येशूने काय म्हटलं शिष्यांना? मी जाईल आणि पित्याकडे विनंती करील. हालेलुया, हालेलुया. बायबल आहे का तुमच्याकडे? योहानाची शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 16 वाचा बरं. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद. पटकन कोणाला भेटला? योहानाची शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 16 वाचा. मी पित्याला विनंती करीन. कोण म्हणता? येशू म्हणता मी पित्याला विनंती करीन. हा वाच ना. मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदासाठी राहावे, तुमच्यामध्ये निवास करावे, तुम्हाला मदत करावे, तुमचा सहाय्यक बनून तुमच्या सोबत राहावे. ए प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 3 सत्य आहे आमच्या ख्रिस्ती जीवनाचे. हे 3 सत्य आम्ही आत्मसात केल्याने आम्हाला सर्व काही साध्य होते. कोणते कोणते 3 सत्य अर्थ सांगितलं मी? कोणते कोणते? पित्याचं प्रेम ओळखावं, पित्याचं आत्मसात करावं. पित्याच्या प्रेमामध्ये आम्ही प्रेम करतो तर आम्ही पिता आमच्यावर प्रेम करतो तर आम्हाला धक्का सुद्धा लागू देते का? नाही. आम्ही एखाद्यावर प्रेम करतो तर ते प्रेम आपण कसं करावं? आपल्या जीवासारखं प्रेम करावं. आम्हाला देवाने प्रेम करण्यासाठी संधी दिली नाही का? एवढी मोठी संधी दिल्यानंतर आता पहा, एवढे लोक आमच्याकडे आले नाही का? आमच्याकडे एवढे लोक आले, एवढ्या लोकांना प्रेम करण्यासाठी एक संधी आहे नाही का? यांना काय करावं? आपण यांना देवाचा मार्ग दाखवावा, त्याला मदत करावं, या लोकांना मार्गदर्शन करावं, या प्रभूचा संदेश सांगावा, यांच्यासाठी प्रार्थना करावं, यांना काही अडथळा आहे तर त्याला त्याची मदत करावं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आणि पुन्हा गावामध्ये जिथं कुठं आम्ही काम करतो तिथं ते एक प्रेम आहे, देवाचं प्रेम आहे. आम्ही देवाचं प्रेम आत्मसात करावं. आम्ही देवाच्या प्रेमाने भरून गेलं पाहिजे. एक दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. घरी, आमच्या कुटुंबामध्ये, मुलाबाळामध्ये. असं नाही का आम्ही आमचं प्रेम पाहून लोक आमच्या जवळ यावं, मदतीला धावून यावं आमच्या. असं नाही की लोक आमच्या पाहून पडून जावं. नाही. कधी कधी असं वाटतं का ह्या माणसाचे बोलणं आपल्याला जमत नाही, हा माणूस म्हणलं तर काही कामी येणार नाही. असं नाही की लोक धावून आले पाहिजे विचारण्यासाठी. असं प्रेम केलं पाहिजे आम्ही. लहान मुलं असो, म्हातारे असो, कोणी असो, अशा प्रकारे. तर देवाचं प्रेम आमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. येशूची कृपा आमच्या जीवनामध्ये सदैव राहिली पाहिजे. चांगले कार्य केल्याने येशूची कृपा आमच्यामध्ये राहते आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत सदैव राहिली पाहिजे. हालेलुया. हे 3 गोष्टी आमच्यामध्ये राहिल्या म्हणजे आम्ही काय झालो आहोत? येशू ख्रिस्तानं काय म्हटलं? मरताना काय म्हटलेलं येशू ख्रिस्तानं? शेवटचा शब्द काय म्हणलेला? पूर्ण झाले. हालेलुया, हालेलुया. पूर्ण झाले. काय पूर्ण झाले हो? काय पूर्ण झाले? येशूचे जे कर्तव्य होते ते पूर्ण झाले. जे काही करायचं होतं त्याचं ते पूर्ण केलं त्यांनी. काय काय केलं? प्रेम केलं, दुःख सहन केलं, पीडा सहन केली, क्षमा केली. सर्व झालं. आता काय झालं? पूर्ण झालं. पूर्ण झालं म्हणजे
आता तो कशासाठी आला होता? मानव जातीला मुक्ती मिळवून ते अनंत जीवनाचे भागीदार बनले पाहिजे, त्याच्यासाठी आला. आणि त्याच्यासाठी त्याचे जे कर्तव्य होतं ते त्यांनी पूर्ण केलं, पूर्ण झालं. त्याचप्रमाणे आमचं कर्तव्य काय आहे? पित्या परमेश्वरानं मुक्ती योजना आमच्या या धर्तीवर आणली, तेव्हा आम्हाला काय शिकवत आहे? तुम्ही पित्या परमेश्वराचं प्रेम ओळखा, देव बापाचं प्रेम ओळखा, त्याच्या प्रेमामध्ये या. दुसरी गोष्ट सांगत आहे, प्रभू येशूची कृपा तुम्ही आत्मसात करा. हालेलुया. प्रभू येशूची कृपा तुमच्यामध्ये भरून गेली पाहिजे. प्रभू येशू म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आहे पवित्र आत्म्याची सहभागिता. ह्या तीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये आले म्हणजे आम्ही काय झालो? पूर्ण झालो. हालेलुया. आम्ही म्हणू शकतो का ह्या तीन गोष्टी माझ्यामध्ये पूर्णपणे आहेत म्हणून? नाही म्हणू शकत. मी सुद्धा नाही म्हणू शकत. परंतु मी म्हणू शकत नाही तरी पण मी प्रयत्न करू शकतो, प्रयत्न करू शकतो. आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या ह्या तीन गोष्टी माझ्यामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. हे माझे सर्वात आधी कर्तव्य आहे, दुसरं नाही. विश्वासामध्ये जेव्हा येतो तेव्हा ह्या तीन गोष्टी, प्रियजन हो, काही नवीन लोक आहेत, त्यांना कदाचित समजत नाही, तरी पण आपण काय करावं, काय लक्ष द्या. हे फार महत्वाची गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये, जीवनाचा सार आहे हा. आणि पूजा बलिदानामध्ये वारंवार ही गोष्ट आलेली आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा हे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पित्या परमेश्वराचे प्रेम आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाले पाहिजे. प्रभूची कृपा, येशूची कृपा आमच्या जीवनात आली पाहिजे. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या जीवनात आली पाहिजे. हालेलुया. किती गोष्टी? तीन गोष्टी. म्हणा बरं, कोणती गोष्टी? पहिली गोष्ट कोणती? पित्या परमेश्वराचे प्रेम. म्हणा, पित्या परमेश्वराचे प्रेम माझ्यामध्ये येऊ. हे प्रभू येशू, पित्या परमेश्वराचे प्रेम माझ्यामध्ये येऊ दे. हे प्रभू येशू, पित्या परमेश्वराचे प्रेम मला अनुभवास येऊ दे. हे प्रभू येशू, पित्या परमेश्वराचे प्रेम माझ्या कुटुंबामध्ये सदैव नांदू दे. दुसरी गोष्ट कोणती? प्रभू येशूची कृपा. हालेलुया. प्रभू येशूची कृपा. हालेलुया. हे प्रभू येशू, मला तुझ्या कृपेनं भर. हे प्रभू येशू, मला तुझ्या कृपेनं भर. हे प्रभू येशू, माझ्या मुलाबाळांना तुझ्या कृपेनं भर. हे प्रभू येशू, माझ्या लेकरांना तुझ्या कृपेनं भर. हे प्रभू येशू, माझ्या नातेवाईकांना तुझ्या कृपेनं भर. तुझी कृपा माझ्या जीवनात येऊ दे. तुझ्या कृपेचा मला अनुभव होऊ दे. हालेलुया. 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 तिसरी गोष्ट कोणती? तिसरी पवित्र आत्म्याची सहभागिता. हालेलुया. सहभागिता म्हणजे आमच्या सर्व कार्यामध्ये प्रभू पवित्र आत्म्याची सहभागिता झालीच पाहिजे. कारण त्याच्यासाठीच प्रभूने आम्हाला पवित्र आत्मा दिला. कशासाठी? सदा सर्वदा. एक दिवसासाठी नाही, एका टाइमासाठी नाही, एका प्रार्थनेसाठी नाही, सदा सर्वदा तो आमच्यामध्ये राहावा म्हणून. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा आमच्या सोबत राहा म्हणून त्याची सहभागिता आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, पवित्र आत्मा जो आमचा दुसरा सहायक आहे, त्याची सहभागिता आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मुलाबाळामध्ये सदैव राहू दे. सदैव राहू दे. सदैव राहू दे. हालेलुया. 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 येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. येशूला धन्यवाद. जोराने टाळी वाजवूया. जोराने टाळी वाजवूया. येशू गुरुजी बोले दुःखी दुनिया पाहून, अरे धीरधार मानवा तू भिऊ नको रे. येशू गुरुजी बोले दुःखी दुनिया पाहून, अरे धीरधार मानवा तू भिऊ नको. आपण भियाची गरज नाही, आपण भीती बाळगायची गरज नाही, कारण येशू आहे आमच्यामध्ये. आणि येशू आम्हाला सांत्वना देत आहे. येशू आम्हाला हिंमत देत आहे. येशू म्हणत आहे, मी आहे तुझ्या पाठीशी, मी आहे तुला तारणारा, मी आहे तुझं रक्षण करणारा. आपण विश्वास ठेवूया, आपण मुखाने कबूल करूया आणि म्हणूया, येशू
गुरुजी बोल दुःखी दुनिया पाहुन अरे धीरधार मानवा तो भिऊ नको रे. येशू गुरुजी बोल दुःखी दुनिया पाहुन अरे धीरधार मानवा तो भिऊ नको रे. एकच पुत्र देवाचा जगतात आला. एकच पुत्र देवाचा जगतात आला. तारण करण्या जगताचे मानव बनला. तारण करण्या जगताचे मानव बनला. सांगे प्रभू सर्वांना कोण उंदर. सांगे प्रभू सर्वांना कोण उंदर. अरे धीरधार मानवा तू भिऊ नको रे. 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 आम्हाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही, आम्हाला मागे जाण्याची गरज नाही. फक्त 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करावा. कोणती? देव बापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या जीवनामध्ये सदैव राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि येशूवर विश्वास ठेवून आम्ही येशूला ओळखलं पाहिजे. मार्ग सत्य जीवन मीच आहे तारणारा. मार्ग सत्य जीवन मीच आहे तारणारा. मार्ग सत्य जीवन मीच आहे तारणारा. सार्वकालिक जीवन तुम्हा मीच देणारा. सार्वकालिक जीवन तुम्हा मीच देणारा. विश्वासात वाढ तुझ तारण होईल रे. विश्वासात वाढ तुझ तारण होईल रे. अरे धीरधार मानवा तू भिऊ नको 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 रे. हालेलुया, 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 हालेलुया. आजपासून आपल्या जीवनातली भीती आपण दूर करूया. आमच्या जीवनातले जे काही आम्हाला भीती वाटते किंवा धोका आहे किंवा चिंता आहे, आपण सर्व प्रभूला समर्पित करूया आणि फक्त आमच्या जीवनामध्ये 3 गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देव बापाची प्रीती आमच्या जीवनात आली पाहिजे. देव बापाचे वचन आमच्या जीवनात राहिले पाहिजे. देव बापाची शिकवण आमच्या जीवनात राहिली पाहिजे. प्रभू येशूची कृपा आमच्या जीवनात राहिली पाहिजे. प्रभू येशू आमचा तारणारा आहे, आपण ओळखलं पाहिजे. प्रभू येशू आमच्या सोबत आहे, आपण हमेशा आमच्या मनात ठेवलं पाहिजे. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत राहा. आम्ही पवित्र आत्म्याच्या सहभागितेसाठी काय करतो? आपण गाणे म्हणावं, स्तुती करावं, ओळखावं पवित्र आत्म्याला. पवित्र आत्म्याचे गाणे म्हणत राहावं नेहमी. पवित्र आत्म्याचे गाणे जेव्हा आपण कधी कधी आम्ही म्हणतो, असे गाणे म्हणावं आपण ज्याची आपल्याला पुस्तकाची गरज पडत नाही. अशा प्रकारे नेहमी कुठेही म्हणता येते. कुठेही सोपे सोपे गाणे आहेत आणि ते पवित्र आत्म्याला आपण म्हणत राहावं. पवित्र आणि जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येईल, सहभागिता त्याची आमच्यामध्ये होईल, तेव्हा आम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा